वीर, कुठे चालला तू? पप्पा काय करतात ते? ते चालली चिचा? मी तरी असा अंदाज आणलाय मला 50 एक बघा. मग दुनिया घ्यायला चालू आहे. 3 वर्ष मी कोणाला घेऊनच देत सिस्टम. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. तर आज आम्ही चाललो आहे बाहेर फिरायसाठी. तर काल अभि त्याच्या फ्रेंड्समध्ये बिझी होता आणि त्याने आम्हाला बिलकुल वेळ दिला नाही आणि तो त्याच्या फ्रेंड्ससोबत त्याने बड्डे सेलिब्रेट केला. सो आज आम्ही ठरवलं आहे की आम्ही कुठेतरी छोटीशी ट्रिप प्लॅन केली आणि फिरायला चाललो आहेत आम्ही. चला मी दाखवते, थोड्या वेळात कळेलच तुम्हाला की मी कुठे चालली आहे. आपण अशी काही वेळेस कुठे बसते त्याच्या अरे व्यवहारच चांगले नाहीत ते. उभा राहून ना पाणी पितात. पाणी उभं राहून नाही प्यायचं. वीर, ए वीर, का रडतं असं? वीर कसा रडतो? वीर कसा रडतो? टाकले कसा रडतो वीर? ही ट्रक आला, ट्रक. ट्रक ट्रक ट्रक. बस आवडती. बस पण आवडती. पप्पा मला बस आवडती. जा इकडे लवकर, वीजचा हार पकड लवकर. तर आम्ही आमच्या लोकेशनला पोचलो आहे. तर आम्ही आलो आहे हडशीला, सत्यसाई टेम्पलला, जे की पुण्यापासून फक्त 40 किलोमीटर अंतरावर आहे. तर आजूबाजूला खूप शांतता आहे, कारण हे मंदिर डोंगरावर वसलेलं आहे. त्यामुळे खालच्या कसल्याच आवाजाशी इथं संबंध येत नाही. इकडे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी आहेत. तर इथे वॉटर ॲक्टिव्हिटी आणि बऱ्याच काही ॲक्टिव्हिटी आहे. जर तुम्ही वन डे पिकनिक प्लॅन ट्रिप करत असाल तर हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन आहे.
तर मंदिराच्या बाजूला मीनाच्या पुतळ्यांचं म्हणजेच देवांच्या वेगवेगळ्या स्टॅच्यूंचं प्रदर्शन आहे. तर संत हे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी खूप छान असं प्रदर्शन आहे. तर इथे संत सावतामाळी, संत जनाबाई यांच्या मदतीला विठ्ठलराय कसे धावून आले यांचं वर्णन केलं आहे. तर हे खूप छान प्रकारे त्यांनी दाखवलं आहे इकडे. प्रत्येक पुतळ्याची माहितीही आपल्याला त्यांनी कोपऱ्याला दिली आहे. तर इकडे दाखवलं आहे की संत ज्ञानेश्वर रुसून बसले होते आणि संत मुक्ताबाई त्यांना दार उघडवण्यासाठी विनवणी करत होत्या, पण ते काही दार उघडत नव्हते. तुम्हाला माहितीच असेल याच्या मागे एक गाणंसुद्धा आहे, ताती उघडा ज्ञानेश्वरा. हा अभंग तुम्ही ऐकलाच असेल. तर इकडे चांगदेवांचाही पुतळा आहे. तर तुम्हाला चांगदेवांची गोष्ट माहिती असेल तर चांगदेवांना एकदा खूपच गर्व झाला होता त्यांच्या ताकदीचा, पण ज्ञानेश्वरांनी त्यांचं गर्वहरण केलं. ही गोष्ट इथे छान प्रकारे रेखाटली आहे. तर हे सर्व चित्र अगदी खरं असल्याचा भास होतो. तर इकडे दाखवलं आहे की संत गोरा कुंभाराच्या मदतीला पांडुरंग कसे धावून आले आणि स्वतः मटकी खडवायला लागले.
तर इथे लहान मुलांसाठी खूप छान ॲक्टिव्हिटी आहेत. हाय, तर फर्स्ट टाईमच मी झिपलाईन ॲडव्हेंचर करणार आहे, पण मला भीती वाटते जरा. तर मला भीती वाटते खूप झिपलाईनमध्ये जायला. नाही हडशी लेक आहे. हडशी देतो मला तेच मला हडशी खाली पण आहे. अंदर मावळा लोहगड किल्ल्यावरची मी गेलेली आहे. पुढे अजून एक काहीतरी नाव आहे. उन्हामुळे दिसत नाहीये. लोहगडला आम्ही गेलतो ना, भाज्या लेणी वस्तू लोहगडला जातात. हे पाहुणा आहे. पाहुणा डॅम. भारी आहे ना. इथं पार्ट्या होत असतील मग आहे ना. मग आपण इकडेच होतो ना 31 ला. आणि मी नव्हते, मी फोटोत होते मुलगा. नव्हती पप्पा. अगं तुझं तोंड काय कवळलं का काय? राजू घेता काय बोलते तू? वीर काय करतोय? काय करतोय? काय करत? त्या घरी नाही जायचंय. घरी नाही जायचंय. हा असं करतोय. वीर कसं रडतो? साबण कशा लावतो? साबण कशा लावतो? आंघोळ कशा करतो? चाव माव कशा करा? चाव माव करा. थांब नाही त्याला करू दे. चाव माव करा. चाव माव. तर आम्ही तोरणा मटण खाण्यामध्ये जेवलो आणि जेवण खूप छान होतं आणि अभिला पण खूप आवडलं. अभिनेच मला सजेस्ट केलं होतं, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो. तुला आवडलं? आवडलं म्हणून तर नेलता ना का. टकलू चाव करा. चाव सो आम्ही हडशीला गेलो होतो आणि तिथे खूप सुंदर टेम्पल होतं आणि लहान मुलांसाठी पण खूप छान खेळण्यासाठी पाणी, परत वॉटर ॲडव्हेंचर आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटी पण होत्या. आणि हडशी हे फक्त पुण्यापासून 50 किलोमीटर अंतरावर आहे आणि तुम्ही पण तुमच्या मुलांसाठी वन डे पिकनिकसाठी बघताय तर हडशी एक परफेक्ट प्लेसेस आहे मला असं वाटतं. सो असा होता आजचा दिवस. पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.